स्टार्ट. आरोपी विरुद्ध कलम 325 व 504 सह कलम 34 भारतीय दंड संहिता अंतर्गत दोषारोप दाखल केले आहे. दिनांक 15/2/2010 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान ग्राम पाळा येथे फिर्यादी सालबर्डी यात्रेतून घरी आल्यावर त्याने ग्रामपंचायत मध्ये गावातले नळ सोडण्याचे काम करतो. फिर्यादीने आरोपी हा गावातील नळ का सोडत नाही असे म्हटले असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली व त्यास हटकले असता आरोपीने संगनमत करून आरोपी क्रमांक 1 ने फिर्यादीचे उजवे पायाचे पोटरीवर काठीने मारहाण केली व आरोपी क्रमांक 2 ने सुद्धा काठीने पाठीवर मारले. फिर्यादीने दिनांक 16/2/2010 रोजी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी 8110 अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून गुन्ह्याचा तपास केला. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयान नोंदविले. घटनास्थळ व जप्ती पंचनामा तयार केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. निशाणी क्रमांक 9 प्रमाणे माझे पूर्वीचे पीठासीन अधिकारी यांनी आरोपीचे दोषारोप विचारात घेतले. आरोपीचे बयान कलम 313 फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार निशाणी क्रमांक 73 व 74 प्रमाणे नोंदविण्यात आले. अभियोग पक्षातर्फे श्री साहू अधिवक्ता व आरोपी तर्फे श्री ढोके अधिवक्ता यांचा युक्तिवाद ऐकला. अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी 6 साक्षीदार तपासले. फिर्यादी भागवत साक्षीदार क्रमांक 2 यांच्या बयानात असे आले आहे की घटना ही सन 2010 मध्ये सायंकाळी 6 वाजता घडली होती. तो आरोपीच्या घरी नळाचे पाणी किती वाजता येते असे विचारण्याकरिता गेला होता. त्यावेळी आरोपी क्रमांक 1 ने काठीने त्याच्या उजव्या पायावर मारले व आरोपी याने काठीने त्याला पाठीवर मारले. त्यानंतर त्यांनी घटनेचा रिपोर्ट निशाणी क्रमांक 20 पोलीस स्टेशनला दिला. पोलिसांनी त्याला त्यानंतर अमरावतीच्या दवाखान्यात तपासणीकरिता पाठविले होते. डॉक्टरांनी त्याला एक्स-रे काढल्यानंतर पायाचे हाड मोडल्याचे सांगितले. वामन साक्षीदार क्रमांक 3 यांच्या बयानात असे आले आहे की घटना ही 1 वर्षापूर्वी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने त्याच्या मुलाला मारले होते. साक्षीदार क्रमांक 6 यांच्या बयानात असे आले आहे की ते दिनांक 17/2/2010 रोजी सामान्य रुग्णालय अमरावती येथे रेडिओलॉजिस्टच्या पदावर कार्यरत होते. त्या दिवशी भागवत वामन नेवारे याला क्ष किरण काढण्याकरिता सामान्य रुग्णालय अमरावती मार्फत पाठविण्यात आले होते. त्यांच्या समक्ष भागवत नेवारे यांचे क्ष किरण काढण्यात आले होते व त्या क्ष किरण वरून त्यांनी त्यांचा अभिप्राय दिला होता. त्याप्रमाणे भागवत नेवारे यांच्या पायाचे हाड मोडले होते. तो अभिप्राय निशाणी क्रमांक 60 वर आहे. ASI पाटील
साक्षीदार क्रमांक 5 यांच्या बयानात असे आले आहे की त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 42 तयार केला. आरोपींना अटक करून आरोपी क्रमांक 1 च्या ताब्यातील काठी जप्त करून त्याचा जप्ती पंचनामा तयार केला होता. तो निशाणी क्रमांक 43 वर आहे. वरील सर्व बयानाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की आरोपीने फिर्यादीला काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पुराव्यात असे आले आहे की तो आरोपीच्या घरी नळाचे पाणी किती वाजता येते असे विचारण्याकरिता गेला होता. त्यावेळी आरोपी क्रमांक 1 ने त्याला काठीने त्याच्या उजव्या पायावर मारले व आरोपी क्रमांक 2 ने काठीने त्याला पाठीवर मारले. फिर्याद निशाणी क्रमांक 20 यात सुद्धा आरोपीने फिर्यादीला काठीने मारहाण केली होती असे नमूद आहे. परंतु साक्षीदार क्रमांक 3 वामन यांनी बयानात आरोपींनी फिर्यादीला काठीने मारल्याबाबत सांगितले नाही. संजय साक्षीदार क्रमांक 4 याने त्याच्या बयानात आरोपी क्रमांक 1 ने त्याच्या समक्ष फिर्यादीला काठीने मारहाण केल्याबाबत सांगितले नाही. अभियोग पक्षाने गुन्ह्यात जप्त असलेली काठी ही फिर्यादी व्यतिरिक्त इतर कोणत्याही साक्षीदाराला तपासादरम्यान दाखविली नाही. तसेच गुन्ह्यात जप्त असलेल्या काठीने फिर्यादीला झालेली जखम होऊ शकते याबाबत तपासी अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणताही अहवाल प्राप्त केला नाही. तपासी अधिकारी यांनी सदरच्या प्रकरणात आरोपी क्रमांक 1 च्या ताब्यातील एक काठी जप्त करण्यात आली होती असे सांगितले आहे. परंतु आरोपी कर तिच्या हातात असलेली काठी ही तपासी अधिकारी यांनी जप्त केली नाही. तसेच आरोपी क्रमांक 1 च्या हातात असलेल्या काठीने आरोपी क्रमांक 2 ने फिर्यादीला मारल्याबाबत अभियोग पक्षाने कोणताही पुरावा सादर केला नाही. डॉक्टर शेंद्रे साक्षीदार क्रमांक 6 यांनी त्यांच्या उलट तपासात हे कबूल केले आहे की त्यांनी एक्स-रे प्लेट पुराव्याकामी सोबत आणली नाही. सदरच्या प्रकरणात तपासी अधिकारी यांनी फिर्यादीचे क्ष-किरण व क्ष-किरण प्लेट दाखल केले नाही. तसेच क्ष-किरण व क्ष-किरण प्लेट सादर करण्याकरिता अभियोग पक्षाने कोणताही अर्ज सादर केला नाही. स्टॉप. स्टार्ट. प्रस्तुत दाव्यामध्ये दावेदाराच्या याचिकेला अनुसरून दावा मिळकत ही वादी व प्रतिवादी यांची एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित मालकी हक्क व कब्जे वहिवाटीची मिळकत असून वादपत्राच्या कलम 2 मध्ये वादी व प्रतिवादी यांची वंशावळ नमूद केली आहे. वादीने पुढे असे नमूद केले आहे की त्यांच्या कुटुंबाचे मूळ पुरुष हे 1998 साली मयत झाले. तसेच त्यांची पत्नी 2010 साली मयत झाली असून वादी व प्रतिवादी 1 व 2 ही मयतांची वारस आहे. दावा मिळकत ही मूळ पुरुष यांना वडिलोपार्जित वाटणीत 1991 साली मिळालेली आहे.
सदर जमिनीच्या येणाऱ्या उत्पन्नातून तसेच वादी व प्रतिवादी यांच्या शेतातील कमाईतून आणि मयत यांनी ठेवलेल्या रकमेतून वादी व प्रतिवादी यांनी वादपत्राच्या कलम 1 क मधील मिळकत ही 1998 साली खरेदी घेतली आहे. दावा मिळकतीच्या 7/12 उतार्यावर वादी प्रतिवादी व त्यांची आई यांची वारस म्हणून नोंद लागली आहे. मृत्यूपश्चात वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांची नावे वारस म्हणून लागलेली आहे. वादी यांनी पुढे असे कथन केले की प्रतिवादी क्रमांक 2 यांची पत्नी मयत असून त्यांना मूलबाळ नाही. त्यांचा सांभाळ प्रतिवादी क्रमांक 1 हे करतात. वादी व प्रतिवादी हे दावा मिळकतीची वहिवाट मशागत येऊन जाऊन सामायिकरित्या करीत असे, परंतु चालू वर्षीच्या रब्बी हंगामात प्रतिवादी क्रमांक 2 ने वादीच्या हिश्श्याचे पीक परस्पर स्वतः घेतले. वादीने त्याबद्दल विचारणा केली असता प्रतिवादी क्रमांक 2 ने वादीस त्या जमिनीत संबंध नसल्याने पीक देणार नसल्याचे सांगितले. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 ने त्यांच्या हिश्श्याची जमीन विकून टाकणार असल्याचे सांगितले. वादीने प्रतिवादीस दावा मिळकतीचे वाटप करून मागितले असता ते करून देण्यास प्रतिवादी क्रमांक 1 ने नाकारले. प्रतिवादी क्रमांक 2 च्या कृत्यास प्रतिवादी क्रमांक 1 ची पूर्ण साथ आहे. तसेच प्रतिवादी क्रमांक 2 चा येणारा हिस्सा वादीच्या जमिनीच्या शेजारी असल्यामुळे वादी सरकारी भावाप्रमाणे खरेदी घेण्यास तयार आहे. दावा कलम 1 अ मधील मिळकती ह्या वादी व प्रतिवादीच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकती आहे. त्यामुळे मूळ पुरुष मयत यांचे वारस म्हणून वादी प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांना दावा मिळकतीमध्ये प्रत्येकी 1/3 हिस्सा वाटणीप्रमाणे जातो. या दाव्यात प्रतिवादी क्रमांक 1 व 2 यांनी वादीच्या दाव्यास लेखी कैफियत सादर न केल्यामुळे वादी यांना दावा मिळकतीत हिस्सा असल्याची बाब स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. सबब वादी व प्रतिवादी यांना दावा कलम 1 अ मध्ये प्रत्येकी 1/3 हिस्सा मिळण्यास पात्र ठरतात. दाव्यात वादीने अशी विनंती केलेली आहे की दावा मिळकतीचे सरसनिरस मानाने वाटप होऊन मिळावे. मी वर नमूद केल्याप्रमाणे वादीने दावा मिळकतीमध्ये त्याचा हिस्सा शाबित केलेला आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे वर नमूद केल्याप्रमाणे दावा मिळकतीतील त्यांचे हिस्से मिळण्यास पात्र आहे. पुढे वादीने प्रतिवादीचा हिस्सा ते बाजारभावाप्रमाणे अग्रहक्काने खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगितले, परंतु तदअनुषंगाने प्रतिवादी क्रमांक 1 व 2 हे तिर्हाईत व्यक्तीस दावा मिळकत विक्री करत असल्याबद्दल कोणताही स्वतंत्र साक्षीदाराचा पुरावा न्यायालयासमोर सादर केलेला नाही. तसेच प्रतिवादी हे कोणत्या व्यक्तीस सदरची मिळकत विक्री करणार आहे त्याचे नाव सुद्धा नमूद केलेले नाही. तसेच वादपत्राच्या दाव्यास नमूद कारणामध्ये अग्रहक्काची मागणी करण्यासाठी कधी कारण घडले ते स्पष्टपणे नमूद केले नाही. अशा परिस्थितीत केवळ वादीच्या एकट्याच्या
पुराव्यावर विसंबून राहून प्रतिवादी हे त्याच्या अभिव्यक्त हिस्सा विक्री करत असल्याची बाब विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे हे प्रतिवादीचा हिस्सा अग्रहक्काने खरेदी करण्यास मात्र ठरत नाही. सबब मी मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील माझा निष्कर्ष होकारार्थी व मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहे. मुद्दा क्रमांक 1 ते 3 वरील माझे निष्कर्षात अनुसरून वादीचा दावा मंजूर करणे न्यायोचित होईल. सबब वरील निष्कर्षावरून माझे असे मत आहे की वादींनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये हिस्सा शाबित केलेला आहे. मोबदला रक्कम रुपये 1,40,000 व 18/1/2004 रोजीचे साठेखत वादीच्या हक्कात करून दिले हे सिद्ध झाले आहे. तसेच दिनांक 6/9/2001 रोजीचे साठेखत वादीच्या हक्कात करून दिले हे सिद्ध झाले पाहिजे. तसेच दिनांक 6/9/2001 रोजीचे कुळमुखत्यारपत्र वादी नंबर 3 च्या हक्कात करून प्रतिवादीने वादीस जमिनीचा कब्जा दिला हे सिद्ध झाले आहे. यावरून मोबदल्याची मोठी रक्कम प्रतिवादीने स्वीकारलेली आहे व साठेखत कराराप्रमाणे खरेदी खत करून देण्यास प्रतिवादी टाळाटाळ करतो हे सिद्ध झाले आहे. वादी जमीन वहिवाट करीत आहे. त्यामुळे वादी प्रतिवादींच्या दावा मिळकतीतील कब्जास हरकत अडथळा करीत आहे हे प्रतिवादीचे कथन चुकीचे साबित झाले आहे. म्हणून वादी दाव्यात मागितल्याप्रमाणे दाद मंजूर होऊन मिळण्यास पात्र आहे व प्रतिवादी प्रतिदाव्यात मागितलेली दाद मिळण्यास अपात्र आहे. त्या अनुषंगाने मुद्दा क्रमांक 1, 2, 3 व 5 चे उत्तर नकारात्मक आणि मुद्दा क्रमांक 4 व 6 चे उत्तर नकारात्मक नोंदविलेले आहे. वादींनी योग्य पुरावा देऊन दावा सिद्ध केला आहे. प्रतिवादी प्रतिदावा सिद्ध करण्यास पुरावा दिलेला नाही. वादींनी प्रतिवादीमुळे दावा दाखल करणे व खर्च करणे भाग पडेल म्हणून ह्या दाव्याचा खर्च प्रतिवादीने वादींना देणे योग्य आहे. प्रतिवादीने प्रतिदावा चालविला नाही. त्यामुळे प्रतिदाव्याचा खर्च उभय पक्षकारांनी आपापला सोसणे योग्य आहे. स्टॉप. रेडी स्टार्ट. आरोपी विरुद्ध कलम 366, 376 भारतीय दंड विधान अन्वये न्यायनिर्णय पत्र दाखल करण्यात आले आहे. सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेली केस संक्षिप्त स्वरूपात येणेप्रमाणे अभियोक्ती कुमारी तिचे कुटुंबासमवेत सरावली या गावी राहते. उदरनिर्वाहासाठी ती गावातच असलेल्या बल्ब कारखान्यात नोकरी करते. नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी ती कामाला गेली असता त्या दिवशी कारखान्याला सुटी दिली होती. त्यामुळे अभियोक्ती घरी परत येत असताना तिची भेट अतुल यांच्याशी झाली. ते दोघेही त्या दिवशी घरी परत न येता प्रथम साई मंदिर व तेथून दमन येथे कोणतीही पूर्वसूचना न देता निघून गेले. अभियोक्ती घरी नेहमीच्या वेळेला परत न आल्याचे कारणाने तिच्या आईने हरवल्याबाबत
पोलीस स्टेशन डहाणू येथे तक्रार नोंदवली. त्यानंतर अभियोक्ती हिचे आईला असे कळले की अतुल यांचे कुमारी हिला तिचे कायदेशीर रखवालीतून लग्नाची आमिष दाखवून फूस लावून दमण येथे पळून नेले. त्याबाबतची रीतसर तक्रार पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली. अभियोक्ती घटनेच्या वेळेला 16 वर्षाखाली असल्या कारणास्तव आरोपी विरुद्ध कलम 366 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. अपराध नंबर 1 2005 चा तपास कोळी सहाय्यक उपनिरीक्षक ह्यांच्याकडे देण्यात आला. तपासाच्या कामी त्यांनी फिर्यादीचे सोबत दमण येथे जाऊन अभियोक्ता व आरोपी यांना अटक केली. त्यानंतर अभियोक्ती हिला वैद्यकीय तपासणीसाठी कुटीर रुग्णालय येथे पाठविण्यात आले. अभियोक्तीचे वैद्यकीय तपासणी करून घटनेच्या वेळी घातलेले कपडे व रक्ताचे नमुने जप्त करून पोलीस तपासणीसाठी वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे त्याचे अभिप्राय मिळवण्याबाबत पाठविण्यात आले. साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवून तपास अधिकारी श्री कोळी यांना आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा आढळून आला. स्टॉप.